कस्टर्ड पावडर पासून बनवली आपण आईस्क्रीम छान अशी मस्त. तर YouTube फॅमिली बघू शकता काचेच्या वाटीत काय आहे आपल्याकडे. तर छान अशी थंड थंड फ्रीजमधून काढून आणली मी आता आणि डिशमध्ये अशी छान बनवायला ठेवलेली होती. तर चला रेसिपी बघूया आपण पटापट आईस्क्रीमची. तर आपण घेतलेली छान अशी इथं कढई, कढई झालेली गरम, कढईत टाकलेले दूध. दुधाला आता छान अशी उकळी येते आपल्या. आणि YouTube फॅमिली कुठे जाऊ नका, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करता आले मैत्रिणींसोबत तर करा नक्कीच. तर चला दूध ठेवलंय आपण उकळायला. छान असं चमच्याने बघू शकता तुम्ही साय वगैरे सगळी आपण टाकलेली आहे. आणि जवळून बघा छान साय किती सुंदर दिसते. आणि छान असं दुधाला आता उकळी येईल आपल्या छान पटापट. आणि बाकीची रेसिपी आपल्याला पुढची बघायची आहे अजून. तर चला पुढची रेसिपी बघू तोपर्यंत आपलं दूध उकळतंय. तर आपण घेतलेली कस्टर्ड पावडर, काजू, बदाम, वेलदोडा. आता घेतलेला मी खलबत्ता, खलबत्त्यात टाकायचे बदाम, काजू आणि छान अशी बनवायची आपल्याला पेस्ट. तर कसली? काजू आणि बदामाची. तर तुम्हाला घरात जसं आवडत असेल त्याप्रमाणे काजू घ्या, बदाम घ्या, चवीनुसार आपल्या आवडीनुसार. आणि छान अशी बदाम टाका. बदाम पण घ्यायचे कुटून, काजू घ्यायचे कुटून आणि पटापट चांगली छान अशी पेस्ट बनवायची आपल्याला बारीक अशी. तर तुम्हाला आवाज येतोय आपला कुटण्याचा तर बघू शकता तुम्ही छान अशी मस्त पेस्ट आपली चाललेली काजू आणि बदामाची. आणि इकडे सोलते मी आता पुन्हा वेलदोडे. काजू बदामाची पेस्ट झालेली आहे तयार आणि वेलदोडा पण आपला झालेला आहे सोलून. तर YouTube फॅमिली वेलदोडे फक्त चवीनुसार टाकायचे आपल्याला. तर 5 ते 6 वेलदोडे असे मी सोललेले आहे आणि त्याला पुन्हा एकदा मी खलबत्त्यात बारीक करून घेणार आहे. तर आपलं दूध चेक करू आपण बघूया दूध कसं उकळलेलं आहे बघा किती छान वाफ आलेली आहे आणि सुंदर साय पण आलेली आहे. असं छान दूध आपलं उकळतंय. तर आपल्याला पटापट पुढची रेसिपी बघायची. कुठेही जाऊ नका, लाईक करा, सबस्क्राईब करा. YouTube फॅमिली आपण बनवतोय कस्टर्ड पावडरपासून आईस्क्रीम छान अशी घरगुती काचेच्या वाटीत घेऊन खायची आपल्याला ती. तुम्हाला जर बाउल दुसरं चेंज करायचं असेल तरी करू शकतो आपण. आईस्क्रीमचं भांडं वगैरे पण वापरू शकतो. कुल्फीचे वगैरे भांडे पण यूज करू शकतो. पण आज आपण बनवली थोडी वेगळ्याच पद्धतीने. तर चला YouTube फॅमिली दूध आपलं उकळतंय. बघूया पुढची रेसिपी पटापट. तर आता दुधाला उकळी आलेली तुम्ही बघितलेलं आहे आणि बाकीचं मटेरियल पण मी छान असं तयार केलेलं आहे. तर बाकीचं मटेरियल काय आहे आपल्याकडे काजू बदामाची पेस्ट आहे आणि यात मी आता पुढची रेसिपी दाखवते तुम्हाला. एक काचेचं बाउल घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं दूध. दूध म्हणजे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे. तर कस्टर्ड पावडर ही ना बाजारात मार्केटमध्ये अगदी आरामात मिळते. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घेऊन या. आणि छान कस्टर्ड पावडरपासून आपल्याला आईस्क्रीम खूप पदार्थ आपल्याला छान असे बनवता येतात. तर मी बनवते आज अशी छान घरगुती आपली कस्टर्ड पावडरपासून आईस्क्रीम. तर हा चमचा मी घेतला आहे आणि चमचा जरा थोडा मोठा घेतला आहे मी कारण मला थोडीशी घट्टच बनवायची होती आईस्क्रीम. तर तुम्हाला जर लिक्विड टाईप हवे असेल तर याच्यापेक्षा छोटासा चमचा घ्या. 1 ते 1.5 चमचा पावडर भरपूर होते. कस्टर्ड पावडर आहे ना अगदी चवीनुसारच हे करा. तर जशी आवड असेल तसंही केलं तरी चालेल काही हरकत नाही. आता मला थोडी घट्ट हवी होती म्हणून मी काय केलं तर आपल्या आवडीप्रमाणे अशी कस्टर्ड पावडर मी आता टाकून घेतलेली. असा बॉक्स येतोय छान आणि त्याच्यानुसार आपल्याला टाकायची. तर तुम्हाला जर थोडी घट्ट हवी असेल तर तुम्ही पावडर आपल्या अंदाजाने घ्या. ही पावडर पटकन घट्ट होते आणि छान असं कस्टर्ड लिक्विड टाकून थंड थंड पेय आपल्याला. आता याच्यात काजू बदामाची पेस्ट टाकलेली आहे. याच्यात वेलदोडा कुटलेला आहे. तुम्ही हाताने काढून पुन्हा एकदा तुमच्या समोर टाकते. वास वगैरे खूप छान येतो त्याच्यासाठी ना वेलदोडा, काजू आहे, बदाम आहे, साखर टाकतोय आपण कढईमध्ये. छान उकळी आलेली कढईमध्ये तुम्ही बघू शकता. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायची साखर आणि दूध. तर तुम्ही बघितलंय मी तिकडं कस्टर्ड पावडर टाकलेली दुसऱ्या बाउलमध्ये आणि इकडं दूध उकळतंय छान गॅसवरती आणि उकळी येऊनच द्यायची. दूध थोडंसं घट्ट पण होऊन द्यायचं आपल्याला. आणि मेनू काही खूप जास्त नाही आपल्या आपल्या आवडीनुसारच आहे. तर कस्टर्ड ॲपवर बसलेली खाली पावडर खाली गेलेली तुम्ही बघताय आणि छान चमच्याने अशी कालवून घेतोय आपण. एकजीव करायची व्यवस्थित. त्याच्यामध्ये काजू बदामाचा कूट आहे आणि पुन्हा वेलदोडे बारीक करून कुटून टाकलेले आपण. आणि तुम्ही बघू शकता सगळं असं छान एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे बॅटर आपल्या दुधामध्ये. तर चला YouTube फॅमिली बघूया पुढची रेसिपी. तर मी आता काय केलेली आहे छान अशी दुधाला उकळी आलेली आहे आणि आपली कस्टर्ड पावडर जी एकजीव केली ती पुन्हा याच्यामध्ये टाकून घेतलेली दुधामध्ये YouTube फॅमिली. तर कसं वाटतंय आपला मेनू नक्कीच कमेंट करून सांगणार तुम्ही. तर छान आता उकळी येते. तुम्ही मेनू पुढचा बघत राहा कसा होतोय. तुम्हाला असं लिक्विड टाईप हवा असेल तर तुम्ही असं सुद्धा गॅस बंद करून आपल्या फ्रिजला वगैरे 2-1 तासासाठी किंवा 4 तासासाठी ठेवू शकता. थंड पदार्थ तयार होतो लिक्विडचा. तर मला थोडंसं घट्ट काचेच्या वाटीत वगैरे आईस्क्रीमसारखं असं घेऊन खायचं असल्यामुळं थोडंसं मी आता आटवून देते त्याला. आणि आटवायला फक्त 4 ते 5 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवायचं आहे. इतक्यात घट्टपणा येऊन जातो त्याला.
आणि तुम्ही म्हणशाल कस्टर्ड पावडर तर ही मार्केटमध्ये छान भेटते. कस्टर्ड पावडर ही एक मक्याचं पीठ किंवा गव्हाच्या आट्यापासून वगैरे बनवलेलं असतं. तर बघू शकता तुम्ही किती छान आणि छान अशी कस्टर्ड पावडर आपली किती सुंदर दिसते बघा. तुम्हाला सांगते वास पण खूप छान येऊ राहिला वेलदोडा टाकलेला असल्यामुळे. आणि काजू बदाम टाकले, साखर, दूध सगळं काही छान असं उकळतंय आणि 2-2 चमचे मी का घेतले मलाही माहीत नाही. कदाचित ते ना थोडंसं घट्ट झालेलं होतं म्हणून मी 2 चमचे घेतले. 1 चमचा साईडला केलाय आणि छान असं आपलं काम रेसिपीचं चालू आहे. तर कशी वाटते आपली कस्टर्ड ॲपलची आईस्क्रीम YouTube फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यातून खूप काही मेनू आपल्याला बनवता येतात. पण चवीनुसार तुम्ही कस्टर्ड ॲपलची पावडर यूज करून छान असा आईस्क्रीम बनवू शकता. आपण आईस्क्रीम पण बनवणार आहे. पण ही आईस्क्रीम आपली साच्यातली नाहीये, तर ही काचेच्या वाटीत मी घेणार आहे खायला. तर YouTube फॅमिली कुठेही जाऊ नका, बघत राहा आपली रेसिपी. तर चला आता किती छान असा घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता. अगदी मंद गॅसवरती, कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटांसाठी आपण याला व्यवस्थित काढून घेतलेलं आहे छान असं आणि फक्त दूध त्याच्यात पाणी वगैरे काही यूज केलं नाहीये. तर YouTube फॅमिली नक्कीच बघू शकता तुम्ही आपली पुढची रेसिपी. तर आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला बऱ्यापैकी छान असं घट्टपणा तयार झालेला आहे. तर मी केला आता गॅस बंद आणि YouTube फॅमिली तुम्ही बघू शकता वाफ वगैरे किती छान निघते आणि याला काय करायचं आपल्याला पुन्हा आता छान असं काचेचा बाउल घेणार आहे आपण आणि त्याच्यामध्ये सगळा मेनू आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर असं छान बघा तुम्ही एक जीव असं करून घेतलंय मी. आता गॅस पण बंद आहे. थोडं थंड होऊन द्यायचं थोडीशी साखर मी पुन्हा एकदा टाकलेली कदाचित मला थोडंसं वाटली होती सुरुवातीची कमी आणि थोडी साखर आपण टाकलेली. कुठलाही गोड मेनू जर बनवला तर तो छान मिठाईसारखा असला तरच छान वाटतो आणि आता ऊन खूप आहे थंड, गोड असं फार छान असं खावं वाटतं. तर हे बघा YouTube फॅमिली साखर टाकली. पुन्हा एकदा आपण छान कालवून घेतलेलं आहे आणि कालवून घेतल्यानंतर थोडंसं थंड झालं, की आपल्याला पटकन याला काचेच्या बाउलमध्ये आता पटापट काढायचं आहे. चमक किती आली बघा बरं. किती सुंदर दिसतंय. तर चला काचेचं बाउल घेतलंय आणि याला आता मी छान असं कढईतून काढून काचेच्या बाउलमध्ये ठेवते. काचेच्या बाउलमध्ये काढायची गरज अशी आहे, की फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेलं आहे. याला आपल्याला पुन्हा अजून मिक्सरला बारीक करायचं आहे एकदा. तर YouTube फॅमिली तुम्ही बघू शकता. छान अशी चेरीचे पीस आहे माझ्याकडे तर ते पण मी टाकून घेतलेले तुटी-फुटी आपली. तर ती पण आहे ना अशी दाताखाली वगैरे आली की छान लागते. तर आता हे झालेले काचेच्या बाउलमध्ये काढलेलं तर आपल्याला आता याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात आहे ना थोडंसं दूध वगैरे टाकून पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर तुटी-फुटी आपली बारीक होणार आहे. ती दिसणार नाही. तर खायला आहे ना चवीला पण खूप सुंदर लागतं. आणि चला आता हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आपण काचेच्या बाउलमध्ये काढले. तर चला मिक्सरला बारीक करून घेऊ पटकन. तर YouTube फॅमिली बघू शकता तुम्ही सगळं मटेरियल असं मी पुन्हा एकदा मिक्सरला बारीक केलेले आणि त्याच्या अगोदर थोडं डिशमध्ये पण काढलेले आहे. तर ही जी मागची राहिलेली ती पण आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि फटाफट पुढची रेसिपी तुम्ही बघत राहा. कुठेही जाऊ नका. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. नोटिफिकेशन येईल तुम्हाला YouTubeकडनं आपले व्हिडिओ आले की. तर चला YouTube फॅमिली छान असं सगळं मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे आणि आता याला पूर्ण शेप द्यायचा आहे आपल्याला छान असं व्यवस्थित आणि पूर्ण शेप दिला की मग आपल्याला करायचं काय आहे, याला फ्रिजला 3 ते 4 तासासाठी ठेवायचं आहे किंवा 4 ते 5 तासासाठी ठेवणार आहे. मी ठेवले 5 तासासाठी. आता पुन्हा घेतले काढून. आता पुन्हा बघा डिशमध्ये पलटी मारायची आणि छान असं थंड, थंड लागतंय हाताला इतकं सुंदर थंड लागतंय. तर तुम्ही बघू शकता असं जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काही खायचं असेल, तर अशी कस्टर्ड पावडरपासून आईस्क्रीम नक्कीच बनवून बघा YouTube फॅमिली. आता कट करा, वाटीत घ्या आणि चमचा घ्या आणि छान खायला घ्या थंड-थंड. खूपच थंड झालेलं आहे खूपच गार-गार असं मस्त बघा तुम्ही. तर चला आता हे बघा अशी छान कट पीस केलेले मी जसं पाहिजे असेल तसं आपण काढून घ्या काचेच्या वाटीत आणि खायला घ्या. असे मेनू तुमच्यापर्यंत अजून भरपूर येणार आहे. YouTube फॅमिली कसा वाटला आजचा मेनू कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ आपले बघत राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या YouTube फॅमिली म्हणजे नोटिफिकेशन YouTubeकडनं येईल. आपले व्हिडिओ पडले की पटापट सगळ्या ताईंना YouTube फॅमिलीला आणि बघा बरं आपला आजचा मेनू किती सुंदर झालेला आहे. इतका थंड आहे ना, खूपच थंड झालेला 5 तासासाठी आपण फ्रीजरला ठेवलेलं होतं त्याला आणि मस्त चमचा घेऊन आता खायला घ्या YouTube फॅमिली तुम्ही छान असं. ऊन पण भरपूर आहे बाहेर. संध्याकाळी घ्या, सकाळी, दुपारी वगैरे खा, काही प्रॉब्लेम नाही त्याला. चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार. तोपर्यंत आता माझ्या YouTube फॅमिलीला बाय बाय.